नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सौरभ्स अकॅडमीमध्ये. आपण ठाणे महानगरपालिकासाठी होणाऱ्या जी मेगा भरती आहे किंवा आपण 1700 प्लस जागा ज्या आहेत त्यांची जी भरती आहे त्याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टसाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नांची ही क्वेश्चन सिरीज स्टार्ट केली होती. तर यामध्ये आजचा सब्जेक्ट आहे आपला हायवे इंजिनिअरिंग. बाकी याबद्दल जे पण बोलायचं आहे या एक्झामबद्दल ते आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहोत. तर वेळ न दवडता आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, द विड्थ ऑफ फॉर्मेशन ऑफ रोड मीन्स द विड्थ ऑफ फॉर्मेशन ऑफ रोड म्हणजे काय? तर ही टॉप लेअर, ही एम्बॅकमेंटची जी टॉप लेअर आहे हिला फॉर्मेशन ऑफ रोडवे म्हणतात. आणि असाच सेम क्वेश्चन थोडंसं वर्डिंगमध्ये चेंज म्हणून कसा आला होता बघा. The final ground surface after completion of earthwork is the construction of road is formation. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. The reaction time for calculation of stopping distance may be assumed as. महाराष्ट्र PWD मध्ये आलेला प्रश्न आहे. याचा आन्सर आहे 2.5 सेकंड्स. पुढचा प्रश्न आहे, रेकमेंडेड स्लंप ऑफ कॉन्क्रीट फॉर रोड कन्स्ट्रक्शन इज. आता हा डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहे, BMC मध्ये आलेला क्वेश्चन आहे. एक तर तुम्हाला पाठ असेल नाही तर नसेल. तर इथं जे पण स्लंप व्हॅल्यूज आहेत गरजेच्या त्या दिलेल्या आहेत, ह्या तुम्ही रीड करून घ्या एकदा. तर याचा आन्सर आहे ए 20 to 40 mm. बघा, कॉन्क्रीट फॉर रोड कन्स्ट्रक्शनसाठी 20 to 40 mm आहे. मास कॉन्क्रीटसाठी जे आहे 25 ते 50 mm आहे. नॉर्मल RCC वर्कसाठी जे आहे 80 ते 150 mm आहे. त्याच्यानंतर कॉन्क्रीट फॉर कनाल लाईनिंग, हा एक क्वेश्चन मी आधी पण कुठेतरी बघितला इरिगेशनला, तर तो आहे 70 to 80 mm. आणि कॉन्क्रीट टू बी व्हायब्रेटेड त्यासाठी आहे 10 to 20 mm. पुढचा प्रश्न बघूयात. अ वॉटर बाउंड मेकॅडम रोड इज अन एक्झाम्पल ऑफ. तर WBM हे कशाचं एक्झाम्पल आहे? रिजिड पेमेंटचं आहे, सेमी रिजिड पेमेंटचं आहे, फ्लेक्झिबल की नन ऑफ दी अबोव? नांदेड जिल्हा परिषद. याचा आन्सर आहे फ्लेक्झिबल. WBM जे आहे ते फ्लेक्झिबल टाईप ऑफ पेमेंट आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊयात. इन वॉटर बाउंड मेकॅडम रोड, खाली ऑप्शन्स दिलेले आहेत आता. इन वॉटर बाउंड मेकॅडम रोड स्मॉल ब्रोकन स्टोन्स आर लेड इन 2 layers. Voids between the stones are filled by the stone dust. Camber for drainage is given at the formation of level itself. हे तर करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. स्मॉल ब्रोकन 2 layers हे पण करेक्ट आहे. ऑल ऑफ दी अबो, याचा आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. पुढचा प्रश्न बघूयात. इन अ बिटुमिनस कन्स्ट्रक्शन विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू वॉटरप्रूफ द पेवमेंट सरफेस टू प्रिव्हेंट इन्फिल्ट्रेशन ऑफ सरफेस. तर सिम्पल आन्सर आहे याचं सील कोट. आपल्याला माहिती आहे सगळं टॉप लेअरला जे आहे सील कोट अप्लाय केलं जातं. त्याच्यानंतर 2 लेअरच्या मधात जे आहे ते टॅक कोट अप्लाय केला जातो. टॅकिंग ऑफ बोल्ट तुम्ही बघितलं असेल, टॅक कोट. तर हे आपल्याला माहीतच आहेत हे लेअर किंवा कोट्स जे आहेत आपण पेवमेंटमध्ये देतो. ओके, त्याच्या पुढचा क्वेश्चन बघूयात. सिमेंट कॉन्क्रीट रोड कॅन बी लेड ओव्हर एनी सरफेस ऑफ ग्राउंड. An earthen road subjected to traffic for 1 year. A water-bound macadam of thickness greater than 150 mm and subjected to traffic for a month. Any block top road is used at least for 2 weeks. हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. सी याचा आन्सर आहे. अ वॉटरबाउंड मेकॅडम ऑफ थिकनेस ग्रेटर दॅन 150 mm जर पहिले असेल, ओके, अँड सब्जेक्टेड टू ट्रॅफिक फॉर अ मंथ, म्हणजे 1 महिन्यासाठी त्याच्यावरून ट्रॅफिक गेलेली असेल, तर अशा याची जी आहे ना ती कॉम्पॅक्शन खूप चांगली होऊन जाते. तुम्ही गावाकडे बघितलं असेल की फक्त दगडं किंवा गिट्टी टाकून सोडून देतात. त्याच्यानंतर ॲक्च्युली ते कॉन्क्रीट वर्क करायचं असतं, पण ते काही करत नाहीत. सांगून देतात अधिकाऱ्याला की झालं आहे म्हणून रोड कन्स्ट्रक्शन. पुढे बघूयात. इन अ हिल रोड द साईड ड्रेन्स आर प्रोव्हाइडेड. तर हिल रोडवरती जेव्हा तुम्ही जाता किंवा कोणत्या घाटातून जाता, तुम्ही बघितलं असेल तुमच्या लेफ्ट साईडला, उतरताना तुमच्या लेफ्ट साईडला आणि चढताना तुमच्या राईट साईडला एका साईडलाच ड्रेन असतो. जो ड्रेन की स्लोपच्या अपोजिट साईडला असतो. एका साईडकडनं स्लोप असतो, तुम्हाला पलीकडचं दिसत असतं. बरेच लोक तिथं थांबून फोटो वगैरे पण काढतात. त्याच्या अपोजिट साईडला जो असतो तो ड्रेनेज दिलं जातं, कारण की त्याच्या अपोजिट साईडला जे पाणी आहे ते जात नसतं. इकडनं तरी अंडर ग्रॅव्हिटी
चाललं जाईन ते उतारा म्हणून नसतं. तर ओनली वन साईड ऑफ द हिल, ओनली ऑन द हिल साईड ऑफ द रोड. इकडची हिल साईड आहे, पूर्ण अशी हिल आलेली आहे आणि अशी खाली जाते त्या साईडला. तर या साईडला एका साईडला साईड ड्रेन म्हणला जातो. आता सांगायची गरज नाही, पण आमचा एक मित्र याच्यामध्ये पडलेला आहे गाडी चालवताना माझ्यासमोर. तो कोणाला तरी बघत होता. आता तिला ते कळलं पण नाही की तो तिला बघत होता, पण तो पडला याच्यामध्ये. ओके, असो. द मॅक्सिमम थिकनेस ऑफ एक्सपान्शन जॉईंट इन अ रिजिड पेवमेंट इज. तर याचा आन्सर आहे बी 25 mm. डायरेक्ट डेटा क्वेश्चन, पार्टच ठेवायचा आहे, कारण की हे काय व्हॅल्यूज असं काही टेबल वगैरे नाही याच्यासाठी. ओके. विच ऑफ द फॉलोइंग प्रीमिक्स मेथड इज यूज्ड फॉर अ बेस कोर्स. तर बेस कोर्ससाठी कोणतं प्रीमिक्स यूज केलं जातं? तर बिट्युमिनस बाउंड मेकॅडम हे जे आहे हे प्रीमिक्स यूज केलं जातं. आता हा मी माझा एक स्क्रीनशॉट इथं ठेवलेला आहे माझ्या नोट्सचा, म्हणजे माझे शॉर्ट्स नोट जे आहेत, शॉर्ट नोट्स. काय आहे ना की टेस्ट जे बिट्युमिनवरती कंडक्ट केले जातात त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन असतात. आता प्रत्येक क्वेश्चन जर इन्क्लूड करत बसलं तर फार मोठी PPT होऊन जाईल. ओके, किंवा जे आहे क्वेश्चन सिरीज आहे ती मोठी होऊन जाईल. तर माझा हा जो लिहिलेला शॉर्ट नोट्सचं एक पेज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी दिलेल्या आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल अँग्युलरिटी नंबर जे आहे ते 0 to 1 घेतात जनरली. ओके. त्याच्यानंतर फ्लेकिनेक्स इंडेक्स किती येतात? 6.3 mm. त्याच्यानंतर 0.6 डायच्या पुढे मीन डायमीटर किती घेतात? 0.6 डाय. त्याच्यानंतर इथं बघा डक्टिलिटी टेस्ट 27 डिग्री सेल्सिअसवरती कंडक्ट केली जाते. विस्कॉसिटी टेस्ट 25 डिग्री सेल्सिअसवर कंडक्ट केली जाते. फ्लोट टेस्ट आहे 5 डिग्री सेल्सिअसवर कंडक्ट केली जाते. रिंग अँड बॉल टेस्ट कशाला म्हणतात? सॉफ्टनिंग पॉईंटसाठी. त्याच्यानंतर सॉफ्टनिंग पॉईंट लाईज बिटवीन द 35 डिग्री सेल्सिअस टू 70 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर इथं जर खाली बघितलं आपण पेनिट्रेशन टेस्ट, स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट किती डिग्रीवर केली जाते? 25 डिग्री सेल्सिअसवर केली जाते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून काय? A80 ग्रेड काय? 8 mm A80 ग्रेड म्हणजे काय? 8 mm पेनिट्रेशन, त्याला 80 ग्रेड म्हणतात. आणि आसाम पेनिट्रेशन, आसामचे जे आहे तिथे याच्यावरती टेस्ट कंडक्ट केली गेली होती आणि तिथून हे स्टँडर्ड गोष्टी त्यांनी काढलेल्या आहेत असं. त्याच्यानंतर S जे आहे अदर दॅन आसामसाठी किंवा पेट्रोलियमसाठी हे यूज केलं जातं. हे आसामसाठी यूज केलं जातं आणि बाकीच्यासाठी हा ग्रेड यूज केला जातो. त्याच्यानंतर इथं काय काय दिलेलं आहे? फ्लॅश अँड फेअर पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड फ्लॅश पॉईंट किती आहे आपला? 175 डिग्री सेल्सिअस. आणि पेन्स्की मार्टिन अपरेटस जे आहे ते फ्लॅश अँड फायर पॉईंटसाठी यूज केलं जातं. अजून बिट्युमेन आणि टारमध्ये काय फरक आहे? तर हा कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेटेड डेटा आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्हाला जर याच्यामध्ये व्यवस्थित विजिबल नसेल तर मी इकडं साईडला एक माझं पेज ओपन करून ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही बघून घ्या आणि पॉज करून तुम्हाला जे पण वाटते तो डेटा तुमच्याकडे नसेल तो लिहून घ्या. विच वन ऑफ द फॉलोइंग इज युजफुल फंक्शन ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ पेमेंट. आता बरेच जण याचा आन्सर PIEV लावणार आहेत, पण याचा आन्सर आहे PSI. PSI म्हणजे पब्लिक सर्व्हिसेबिलिटी इंडेक्स. पब्लिक सर्व्हिस ओके, हे लक्षात असू द्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ESC मध्ये आलेला आहे, IES मध्ये. पुढचा क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ अबरेशन टेस्ट ऑन ॲग्रिगेट. तर कोणतं आहे? लॉस एंजलिस अबरेशन टेस्ट, डेव्हिल अबरेशन टेस्ट, टॉरी अबरेशन टेस्ट, सर्वच आहेत. ओके, ऑल ऑफ दी अबो. स्टीम रिफाइंड बिट्युमिन इज नोन ॲज. स्टीम रिफाइंड बिट्युमिन याला म्हणतात बघा स्ट्रेट रन बिट्युमिन. ओके, हा जो आहे हा क्वेश्चन महाराष्ट्र औरंगाबाद MNC 2019 मध्ये विचारला गेलेला आहे. आणि हा क्वेश्चन आत्ता पण विचारला जाऊ शकतो. माझ्या मते छत्रपती संभाजीनगर आता याचं नाव झालेलं आहे औरंगाबादचं, आणि त्यांची महानगरपालिकेची ॲड आता पडणारच आहे काही दिवसात. काही चालू पण होतं टेलिग्राम ग्रुप्सवरती. तर हा त्यातला क्वेश्चन आहे.
पुढचा क्वेश्चन बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज कंडक्टेड ऑन बिटुमेन टू डिटरमाइन द सेफ्टी टुवर्ड्स हँडलिंग ऑफ हॉट बिटुमेन. तर याच्यासाठी जे आहे फ्लॅश अँड फेअर पॉईंट यूज केला जातो, फायर पॉईंट यूज केला जातो. आताच बघितलं आपण की पेन्स्की मार्टिन अपॅरेटस जे आहे ते यूज होतं त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड फ्लॅश पॉईंट जो आहे तो 175 डिग्री सेल्सिअस इतका आहे. पुढे बघूयात. बिटुमिन फेल्ट इज used as waterproofing material, used as a dam proofing material, made from bitumen and hyacinth fiber. सर्वच केलं जाऊ शकतं. पहिले दोन तर केलं जातात. वॉटरप्रूफिंगसाठी पण यूज केलं जातं आणि डॅम प्रूफिंगसाठी पण यूज केलं जातं. ओके, तो ऑल ऑफ दी अबव. पुढचा क्वेश्चन बघूया. बिटुमिन इन सॉलिड स्टेट इज कॉल्ड ॲस्फॉल्ट, सेमी फ्लुइड स्टेट इज कॉल्ड मिनरल टार, फ्लुइड स्टेट इज कॉल्ड पेट्रोलियम. तर याचं पण आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. ओके, नाशिक JEEसाठी पण यूज केलेला आहे, विचारलेला आहे, PWमध्ये पण विचारलेला आहे. छान क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघूयात. बिटुमिन इज अ हायड्रोकार्बन विच कंटेन्स. आता हे याचं जे कंटेंट आहे ते पाठ करून घ्यायचं. याच्यामध्ये असतं 85% कार्बन, त्याच्यानंतर 12% हायड्रोजन, त्याच्यानंतर 3% ऑक्सिजन. ओके, कोणता आहे का ऑप्शन? ए ऑप्शन आहे. ओके, महाराष्ट्र चंद्रपूर MNC 2017. पुढचा क्वेश्चन बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग कंपोनंट इज ॲडेड इन अ रॅपिड क्युरिंग कटबॅक बिटुमिन. तर रॅपिड क्युरिंग कटबॅक बिटुमिनमध्ये जे ॲड केलं जातं तर गॅसोलिन आहे. डायरेक्ट डेटा क्वेश्चन पाठ पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघूयात. इन अ मार्शल टेस्टिंग ऑफ बिटुमिनस मिक्स ॲज बिटुमिन कंटेंट इन्क्रीजेस द फ्लो व्हॅल्यू remains constant, decreases first then increases monotonically, increases first and then increases monotonically. इथे मी इन्क्लूड नाही केलं आहे, ग्राफ आहे इथं. तर त्यामध्ये बिटुमिनस मिक्स जेव्हा वाढतं तेव्हा बिटुमिनस कंटेंट जे आहे ते मोनोटोनिकली असं इन्क्रीज होतं. तो ग्राफ आता नाही माझ्याकडे, बहुतेक त्याचा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरची जी व्हॅल्यू आहे ती चुकली माझी, बट इन्क्रीजेस मोनोटोनिकली. पुढचा क्वेश्चन बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग फॅक्टर कंट्रोल्स द अलाइनमेंट ऑफ हायवे. ऑब्लिगेटरी पॉईंट्स, ट्रॅफिक अँड इकॉनॉमिक्स, जिओमेट्रिक डिझाईन, ऑल ऑफ द अबव. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट्स द स्पेसिफिकेशन ऑफ गिव्ह वे रेग्युलेटरी साईन. माझ्या मते असं असतं ते. इन्व्हर्टेड ट्रायंगुलर इन शेप, त्याच्यानंतर व्हाईट कलर विथ रेड किंवा रेड कलर विथ व्हाईट बॉर्डर. आता हे कन्फ्यूज होण्यासारखं आहे. हेच आन्सर आहे. याला रेड बॉर्डर असते बाहेरून. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात. इन ट्रॅफिक सिग्नल विच वन ऑफ द फॉलोइंग इज नथिंग बट अ पार्ट ऑफ सिग्नल सायकल allocated to traffic movement or combination of traffic movement. तर याचा आन्सर आहे, याला म्हणतात फेज. ओके, आता फेजबद्दल इथं माहिती दिलेली आहे. अ फेज इज अ सिक्वेन्स ऑफ कंडिशन्स अप्लाइड टू वन ऑर मोर स्ट्रीम्स ऑफ ट्रॅफिक विच ड्युरिंग द सायकल रिसिव्स सायमल्टेनियस आयडेंटिकल सिग्नल, इंडिकेट्स 2-phase सिस्टम, 3-phase सिस्टम, 4-phase सिस्टम. लक्षात ठेवण्यासारखं काय आहे हा पॉईंट. In a number of phases should be kept minimum in order to minimize the delay. Okay, IMP पॉईंट आहे हा. पुढचा क्वेश्चन बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ कॉन्फ्लिक्ट कॅन ऑकर ॲट ॲन इंटरसेक्शन. तर सर्वच प्रकारचे होऊ शकतात. क्रॉसिंग कॉन्फ्लिक्ट, मर्जिंग कॉन्फ्लिक्ट, डायव्हर्जन कॉन्फ्लिक्ट, सगळ्याच प्रकारचे होऊ शकतात. इथं दिलेलं आहे. तर आपल्याला माहीतच आहे की टू लेन जर असेल, टू लेन, तर कॉन्फ्लिक्ट पॉईंट किती असतात? 24 असतात. त्याच्यानंतर वन लेन असेल तर किती असतात? 11 असतात. मेजर किती असतात? हे मेजर असतात कॉन्फ्लिक्ट पॉईंट. मेजर 16 असतात. मायनर जे असतात ते 8 असतात. आणि पेडेस्ट्रियनसाठी जे असतात ते 8 असतात. आपण पेडेस्ट्रियन याच्यामध्ये इग्नोर करतो.
टोटल जे आहेत कॉन्फ्लिक्ट पॉईंट्स जर सगळे विचारले तर 32 असतात. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात. न्यूमेरिकल क्वेश्चन. ओके, द फ्री मीन स्पीड ऑन अ रोडवे इज फाउंड टू बी 80 km/h under stopped condition. The average spacing between the vehicle is 10 meter. The capacity flow per lane will be. तर आता त्यांनी नाही का ॲव्हरेज स्पेसिंग दिलेली 10. तर आपल्याला याच्यावरून काय काढता येईल, जॅम डेन्सिटी काढता येईल आपल्याला. जॅम डेन्सिटी काढता येईल आपल्याला, पण त्याच्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटरमध्ये स्पेसिंग 10 मीटरची. तर किती झालं आपल्याकडे, हे 100 जॅम डेन्सिटी झाली आपली. ओके, पुढचं आपल्याला काय काढता येईल, वेलोसिटी किती दिलेली आहे त्यांनी, वेलोसिटी दिलेली आहे त्यांनी 80 kmph. तर आपल्याला मॅक्सिमम फ्लो कॅपॅसिटी पर लेन विचारलेली आहे, द कॅपॅसिटी ऑफ फ्लो पर लेन. ओके, त्याच्यासाठी आहे मॅक्सिमम कॅपॅसिटी पर लेन तेव्हा अचीव होईल जेव्हा वेलोसिटी हाफ असेल आणि जॅम डेन्सिटी पण जी आहे ती हाफ असेल. तर हे होईल V × kj/4. तर आपल्या याच्यावरून काय येईल आपला आन्सर, 80 × 100 /4. सो इट इज इक्वल्स टू 2000. सो B इज द आन्सर. ओके, असं आपलं आहे. एवढेच क्वेश्चन सध्या करतो आहे, बाकीचे जे आहेत ते पुढच्या येणाऱ्या सेशन्समध्ये मी कंप्लीट करेल. तुम्ही बघत राहा असेच सेशन माझे, लाईक करा, सबस्क्राईब करा. मला ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.